महाराष्ट्रातल्या 4 महत्त्वाच्या शहरांमध्ये घातपाताचा कट दहशतवाद विरोधी पथकानं उधळून लावलाय। नालासोपारा आणि पुण्यातून हिंदू जनजागृती समितीच्या 2 सदस्यांना आणि शिवप्रतिष्ठानच्या एकाला काल एटीएसनं अटक केली आहे। वैभव राऊत असं नालासोपाऱ्यातून तर सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर यांना पुण्यामधून अटक करण्यात आली आहे। तिघांनाही 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नालासोपाऱ्याच्या भांडारळीमधल्या घरामधून काल तब्बल 20 देशी बॉम्ब एटीएसच्या पथकानं हस्तगत केले आणि त्यानंतर पुणे, सोलापूर, सातारा आणि नालासोपाऱ्यामध्ये घातपात घडवण्याचा या तिघांचाही कट होता असा दावा एटीएसनं कोर्टामध्ये केलाय। दहशतीचे हे नवे चेहरे। शरद कळसकर पुण्यातून याला अटक केलेली आहे। वैभव राऊत याला नालासोपाऱ्यातून काल अटक केली आणि सुधन्वा गोंधळेकर यांना देखील पुण्यामधून अटक करण्यात आली आहे। तर वैभव राऊतकडे स्फोटकांचा मोठा साठा सापडला, त्यामध्ये 20 देशी बॉम्ब होते, 2 जिलेटिनच्या कांड्या होत्या, 4 इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर होते, 22 नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर, सेफ्टी फ्यूज वायर, 150 ग्राम पांढरी पावडर, विषाच्या 1 लिटरच्या 2 बाटल्या, 6 व्होल्टच्या 10 बॅटरींचा बॉक्स, बॅटरी कनेक्टर, कन्व्हर्टरसह अन्य साहित्य सुद्धा या ठिकाणी एटीएसनं जप्त केलंय।